माणसाची सर्व दुःखे मनात उगम पावत असतात. मनातील स्वार्थी विचार, लालसा काढून टाकल्या की मनःशांती मिळत असते. काम, क्रोध, मोह, मदमत्सराच्या जाळ्याला मानव बांधला गेलेला आहे. या विकारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असते. त्यापैकी कामवासना ही प्रत्येक जीवाची अत्यंत महत्त्वाची प्रेरणा आहे. पुढील पिढी जन्माला घालून वंश सातत्य शिल्लक राहायला हवे. अचल असणाऱ्या वृक्षवेलीही त्यासाठीच बीज निर्मिती करीत असतात. मानवेतर जीवांची कामप्रेरणा विशिष्ट काळापुरतीच मर्यादित असते. वयात येण्याच्या आधीपासूनच कामविचार माणसाची फरफट करण्याची सुरुवात करतात. अखेरच्या क्षणापर्यंत हे कामविचार माणसाची पाठ सोडत नाहीत, पण माणसे यावर उघडपणे संवाद करायला तयार नसतात. प्रेरणेविषयी माणसांमध्ये ज्ञान व माहितीपेक्षा अज्ञानच जास्त असते. कामाचा वेग आवरणे हे सोपे नसते. अध्यात्माची साधना करणाऱ्या साधकांचीही त्यामुळे फरफट होत असते. मंदिरे उभारण्याआधी बहुधा नंतरही खजुराहोच्या परिसरात मुक्तीसाठी तपश्चर्या करणारे ऋषीमुनी राहत होते. कामाच्या आवेगाचा अभ्यास करणारे, त्याला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांचे वास्तव्य तेथे असे. कामवासनेला आळा कसा घालायचा हे जनसामान्यांना कळायला हवे. या साधकांच्या मदतीने कामप्रेरणेविषयीचा तपशील जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न चंदेलराजे करीत होते का? कामसूत्रे लिहिणारे वात्स्यायन दुसऱ्या शतकात होऊन गेले आहेत. त्यांच्या कामसूत्रात आसने आणि शारीरिक स्थितीबद्दलचा तपशील फक्त 10% भागात आहे. उर्वरित सूत्रात कामवासनेच्या मानसिक तपशिलांवर माहिती देण्यात आली आहे. पुरुषाच्या मनात कामविचार सतत उसळत असतात. त्यांना थांबवणे फार कमी माणसांना जमत असावे. पतंजलींच्या अष्टांग योगातही कामवासनेला आवर घालण्यासंदर्भातील सूत्रे आहेत. गृहस्थी जीवनातही कामाचा वेग नियंत्रणात ठेवता येणे महत्त्वाचे असते. ज्यांना अध्यात्मात प्रगती करायची आहे त्यांना वासनेचा वेग आवरावाच लागतो. वासनेच्या वेगाला नियंत्रित करणे हे अत्यंत कठीण असते. या वेगामधूनच घडलेल्या घटनांनी इतिहास भरलेला आहे. काम हा आवेग आणि त्याला आवर घालण्याच्या तंत्राचा तपशील सामान्य माणसांपर्यंत पोचायला हवा. यासाठी खजुराहोच्या मंदिरात कामशिल्पांना स्थान देण्यात आले आहे. या संदर्भातील जे एक पुस्तक मी वाचले होते त्याचे नाव मला आठवत नाही, पण चंदेलराजांनी जर खरेच तशा विचारामधून ही मंदिरे उभारली असतील तर त्यांचे फक्त कौतुकच नाही तर त्यांना मनापासून नमस्कार करायला हवा. या कामवासनाच आपला पुढील जन्म ठरवतात का, यावर अधिक संवाद व्हायला हवा आहे. हे आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.